हॅलो, आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल मी बोलणार आहे की फार कमी लोकांना स्किन मेमरी हा काय प्रकार असतो माहिती नाही. तर स्किन मेमरी ह्याच्यामध्ये काय असतं की तुमच्या शरीरावर काहीही अचानक संकट आलं तर स्किन ही आपल्या पूर्ण बॉडीला प्रोटेक्ट करत असते. तर जेव्हा कुठलाही एन्व्हायरमेंटल स्ट्रेस किंवा कुठलंही बाहेरून टेम्परेचर कमी जास्त होणं किंवा अचानक खूप सन एक्सपोजरमध्ये जाणं, अशा जर गोष्टी घडल्या तर आपल्या स्किनचं पहिलं काम काय, आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं. तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी स्किन जे ॲक्शन घेते तो असतो स्किनचा ॲक्शन. म्हणजे समजा ॲलर्जी झाली फॉर एक्झाम्पल, खूप ॲलर्जी आहे कशाची, तर लगेच स्किनवर त्याची रिॲक्शन येणार, खूप रॅशेस येणार, इचिंग सुरू होणार, कारण ते हिस्टॅमिन जास्त प्रमाणात रिलीज झालेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा स्किनला कळतं की आपल्याला खूपच बाहेरून कडक उन्हामध्ये आपल्या स्किनला काहीतरी बर्निंग होणार, आता ते स्किनला त्रास होणार त्याचा, की लगेच मेलॅनिनचं सिक्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि मग ते वाढलं की तुमची स्किन काळवंडते. मग जेव्हा तुम्ही त्या सन एक्सपोजरपासून दूर होता तेव्हा हळूहळू ते मेलॅनिनचं जे वाढलेलं प्रमाण आहे ते आपली बॉडीच त्याला हील करते आणि ती स्किन नॉर्मल होते. परत उन्हामध्ये गेला, सन एक्सपोजर झालं की सेम गोष्ट होते. असं कंटिन्युअस 3-4दा गेलं की जे बॉडीला सवय लागलेली असती की त्याला इन्नेट इम्युन सिस्टीम म्हणतात, की ती ताबडतोब आपलं मेलॅनिनचं सिक्रेशन वाढवून बॉडीला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करणार. ॲलर्जीमध्ये पण असंच हिस्टॅमिन जास्त रिलीज होणार आणि बॉडीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. हे जे असतं ह्याला स्किन मेमरी म्हटलं जातं. त्या स्किन मेमरीमध्ये काय असतं की आपली जी तर ही जी बॉडीला सवय लागलेली असती तर ह्या पद्धतीने स्किन आपल्याला प्रोटेक्ट करते, ती मेमरी त्यांच्याकडे असते आणि काही गोष्टी फ्लेअर अप पण होतात. काही वेळा जसं खूप एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमध्ये थंडीच्या ठिकाणी सोरियासिस असलेला जर एखादा पेशंट गेला तर त्याच्या स्किनला सोरियाटिक चेंजेसची सवय असते. मग तो जेव्हा अतिशय थंडीमध्ये जातो तेव्हा लगेच त्याचा पूर्ण बरा झालेला सोरियासिस परत रिलॅप्स होतो. ही पण स्किनची मेमरी आहे आणि स्किनचा रिस्पॉन्स आहे की आता खूप थंडी वाढली आहे, मग लगेच सोरियासिस रिलॅप्स होतो. तर ह्या पद्धतीची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस होत असताना कधी कधी DNA मध्ये चेंजेस होतीलच असं नाही, पण काही वेळा DNA मध्ये पण त्याचे चेंजेस दिसून येतात. मग ह्यामुळे जसं स्किन प्रोटेक्ट करते त्याचप्रमाणे स्किन डिसीजेस पण रिलॅप्स होत राहतात. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की स्किन सगळी चांगली झाली, ट्रीटमेंट झाली, मग रिलॅप्स का झालंय स्किनमध्ये, परत का हा आजार उद्भवला. तो आजार उद्भवण्यामागची काय सिस्टीम आहे बॉडीची, ती म्हणजे ही स्किन मेमरी आहे. तर ती समजून घेणं पण गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी जेव्हा आपण याच्यामध्ये अजून एक होतं की कॉर्टिसॉल पण जास्त प्रमाणामध्ये स्त्रवतं, ते स्त्रवल्यामुळे पण बॉडीला मग ही जी काही रिॲक्शन आहे बॉडीची ती दिसून येते. तर ह्याच्यामध्ये हार्मोन्स पण इन्व्हॉल्व असतात. तर एन्व्हायरमेंटल स्ट्रेस आणि सायकोलॉजिकल चॅलेंजेस आणि बॉडीमध्ये असलेले इतर आजार, ह्या सगळ्या गोष्टीमुळे वारंवार जे त्वचेची रिॲक्शन येत असते बॉडीवर, त्याच्यामुळे ह्या गोष्टी रिलॅप्स होत असतात. बरं, बाकी डिसीजेसमध्ये ह्या रिलॅप्सचं प्रमाण कसं असतं, त्याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे की जर लिव्हर डिसीज झाला आहे किंवा दुसरे कुठले आजार झालेले आहे तर त्या आजारामध्ये ते प्रोटेक्टेड ऑर्गन्स आहेत, त्यांना फार एकदा बरं झाल्यानंतर रिलॅप्सचे चान्सेस कमी असतात. पण समजा अस्थमाचा पेशंट आहे, त्याचा अस्थमा हील झाला आहे पण अचानक थंडीच्या वातावरणात गेला की तो अस्थमा रिलॅप्स होतो. तर हे जे आजार आहेत हे आपली बॉडी जी रिॲक्ट करते त्याच्यामुळे ह्या आजाराचं रिलॅप्स होणं साहजिक आहे. तर त्याच्यामुळे त्याला जास्त रिॲक्ट न करता आपण काय काय काळजी घेऊ शकतो ह्याच्याकडे जर पेशंटनी लक्ष दिलं तर हे रिलॅप्स होण्याचं प्रमाण पण कमी होतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते की जे गोष्टी तुम्हाला ट्रिगर करतात त्या गोष्टी तुम्ही टाळा. मग त्या गोष्टी आहारामध्ये असू शकतात, तुमच्या स्ट्रेसमुळे होऊ शकतात आणि अचानक कुठेतरी जाणं ह्याच्यामुळे पण होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंटमधून जेव्हा तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता तिथून अचानक जर वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाताय, तुम्हाला स्वतःच्या बॉडीला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. मग सन एक्सपोजर टाळण्यासाठी पूर्ण बॉडी फुल कव्हर्ड असणं आवश्यक आहे. जे थंडीत जातात त्यांनी पण थंडीपासून स्वतःच्या बॉडीचं संरक्षण करणं आवश्यक आहे.
तर ह्या पद्धतीने हा रिलॅप्सचा फिनॉमिनॉन आणि स्किन मेमरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसॉल जर रिलीज झालं जास्त प्रमाणामध्ये तर त्याच्यामुळे पेप्टाईड पण रिलीज होतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ह्या आजाराचा रिलॅप्स दिसून येतो. हे टाळण्यासाठी आणि इमोशनल जर ट्रॉमा असेल तर त्याच्यामुळे पण हे सायकोसोमॅटिक स्किन डिसीजेस परत होऊ शकतात. तर मग ह्याला जर हील करायचं असेल आणि हे परत होऊ नये तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्याच्यासाठी होलिस्टिक अप्रोच असा आहे की तुम्ही तुमचा रेग्युलर लाईफमध्ये जो येणारा स्ट्रेस किंवा अचानक येणारा स्ट्रेस ह्याच्यासाठी थोडं माइंडफुलनेस असणं गरजेचं आहे. तुम्ही प्राणायाम आणि योगा रेग्युलर ठेवा. तुमच्या हॅबिट्स अशा ठेवा की जेणेकरून तुम्हाला आलेला स्ट्रेस तुम्ही बेअर करू शकाल. हा एक अप्रोच आहे. त्याच्यानंतर तुमचं स्किनचं रेग्युलर रुटीन ठेवा की आता तुम्ही स्किन डिसीजमधून बरे झालेले आहात. जसं की मी सांगितलं सन एक्सपोजरमुळे तुम्हाला मेलॅझमा होऊ शकतो किंवा हायपर पिगमेंटेशन. तर मग तुम्ही रेग्युलर ते होऊ नये त्याच्यासाठी काही क्रीम्स यूज करणं किंवा तुमचं स्किन रुटीन व्यवस्थित फॉलो करणं, बाहेर जाताना सनस्क्रीन लावणं हे जसं गरजेचं आहे. तसंच सोरियासिस झालेल्या पेशंट जर पूर्ण बरा झाला आहे तर त्यांनी त्याच्या बॉडीला रेग्युलर मॉइश्चराईज करणं आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला जास्त बॉडीला स्किनला ड्रायनेस येऊ शकतो असे पदार्थ टाळणं. त्याच्यामध्ये जास्त खारट असलेले पदार्थ, फिश आणि आंबट लोणचे, पापड ज्याच्यात खूप मीठ आहे तर ह्या मिठाने पण स्किनला ड्रायनेस येतो तर ते टाळणं गरजेचं आहे. खूप जास्त कडक पाण्याने आंघोळ करणं, दोनदा आंघोळ करणं ह्या गोष्टी जर टाळल्या तर मग सोरियासिस जर परत येण्याचे चान्सेस काही कारणाने झाले कुठल्या स्ट्रेसने तरीही तो रिलॅप्स होत नाही किंवा जरी तुम्हाला वाटलं की आता रिलॅप्स होतोच, खाजच यायला लागली अंगाला तर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता ह्या सगळ्या स्किन रुटीनने आणि मग त्याच्यानंतर तुमची बॉडी रिॲक्ट नाही करत. तर हे प्रॅक्टिकली पण प्रूव्ह झालेलं आहे की जोपर्यंत तुम्ही त्याची केअर घेत नाही तर तोपर्यंत रिलॅप्स होण्याचं प्रमाण कमी होणार नाही, उलट त्याच्यातून कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आणि ह्या सगळ्या जर तुम्ही काळजी घेतली आणि एन्व्हायरमेंटपासून स्वतःचं प्रोटेक्शन केलं तर रिलॅप्सचं प्रमाण खूप कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना सोरियासिस, व्हिटिलिगो सारखे आजार आहेत ते लोक हळूहळू त्यांचं वय वाढायला लागतं तसं त्यांची इम्युनिटी कमी होते. अशा वेळेस या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? तुमच्या स्किनची मेमरी परत तुम्हाला रिलॅप्स करू देऊ नये कुठलाही आजार तर तुम्ही आहारावर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि रेग्युलर तुमचा चालण्याचा तरी व्यायाम असला पाहिजे, कारण हेवी एक्झरसाइज किंवा जिम जास्त रिकमेंडेड नाही 60-70च्या वयात. तर तुम्ही रेग्युलर वॉकिंग करणं, कुठेतरी मन गुंतवणं, चांगल्या गोष्टी करणं, चांगल्या आनंदी विचार करणं ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्ही ह्या वयातसुद्धा त्या आजाराला परत स्वतःजवळ फटकू देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या आजार ज्यांना आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा आणि आपल्याला कोणत्या वयात काय काळजी घ्यायची आहे ह्याच्याकडे लक्ष द्यावा. थँक्यू.